अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघाच गुरुवार। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। खरं तर गुरुवारचा दिवस हा सगळ्याच स्वामी भक्तांच्या अगदी आवडीचा दिवस, कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस। बघा, गुरुवारच्या दिवशी आपण दत्त महाराजांची सेवा करतो, तसंच गुरुवारचा दिवस हा भगवान श्री विष्णूंसाठीही समर्पित आहे, म्हणून आपण गुरुवारी माता लक्ष्मीचेही व्रत करत असतो। गुरुवारच्या दिवशी केलेल्या उपायांनी आपला गुरुग्रह जो आहे तो देखील मजबूत होत असतो। याच गुरुवारचा एक विशेष प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा, हा एक उपाय तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या इच्छा पूर्ण करेल, तुमच्या अडलेल्या प्रत्येक कामांमध्ये तुम्हाला मार्ग दाखवेल। ज्या ज्या कामांमध्ये सतत तुम्हाला अपयश येत होतं त्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यशाची प्राप्ती करेल। या उपायाने तुमच्या आयुष्यामध्ये असलेलं जे काही दारिद्र्य आहे हे दारिद्र्य संपेल आणि तुमच्या जीवनात बरकत येईल। खरं तर बघा, मी नेहमीच तुम्हाला सांगत असते की आपला गुरुग्रह मजबूत असणं खूप महत्त्वाचं आहे आणि बऱ्याच कमेंट्स असतात, ताई गुरुग्रह मजबूत होण्यासाठी काय करावं? तर मी नेहमीच तुम्हाला सांगत असते, जर तुम्हाला तुमचा गुरु मजबूत करायचा असेल ना, तर त्याच्यासाठी गुरुवारच्या दिवशी सांगितलेले उपाय करत चला। गुरुवारी केलेल्या उपायांनी आपला गुरुग्रह मजबूत होतो। खरं तर अगोदर तुम्हाला सांगते की गुरु कमकुवत आहे हे कसं ओळखायचं। सतत अपघात होत असतील, प्रत्येक गोष्टीत अडथळे येत असतील, कुठल्याच गोष्टीत नशीब साथ देत नसेल, हातातोंडाशी आलेला घास निघून जात असेल, म्हणजे एखादं काम 99% येतं आणि 1% ते काम अडून राहतं, ज्याला आपण म्हणतो की हातातोंडाशी आलेला घास निघून गेला। असं जर तुमच्यासोबत काही घडत असेल, प्रत्येक गोष्टीत सतत अपयश येत असेल, पैसा नाहक खर्च होत असेल किंवा पैशांचे म्हणजे आर्थिक तंगी खूप झालेली असेल, सतत अडचणी येत असतील, कर्जाचा डोंगर जर वाढलेला असेल, घरामध्ये क्लेश कलह खूप होत असतील, अशा काहीही समस्या जर तुमच्या आयुष्यामध्ये असतील तर समजून जा की आपला गुरुग्रह जो आहे तो खूप कमकुवत झालेला आहे आणि गुरुवारच्या उपायाने आपला गुरुग्रह मजबूत होतो। बघा, आपले सगळे ग्रह म्हणजे आपले बाकीचे जे काही सगळे ग्रह आहेत हे मजबूत असतील आणि आपला गुरुग्रह कमकुवत असेल ना, तर साक्षात देवही आपल्याला वाचवू शकत नाही। पण आपला गुरु मजबूत असेल आणि बाकी कितीही कुठलेही ग्रह जर कमकुवत असेल तर आयुष्यात त्याचा काहीही फरक पडत नाही, कारण आपला गुरु आपल्या पाठीशी असतो, आपला गुरु आपल्याला साथ देत असतो। बघा, आता जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचणीही सोडवेल, इच्छित मनोकामनाही पूर्ण करेल आणि तुम्हाला जे काही हवं आहे ते सर्व काही मिळवून देईल। आता काय उपाय आहे, कसा करायचा आहे, हे सगळं पुढे मी तुम्हाला सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, हा उपाय गुरुवारच्या दिवशी सायंकाळी म्हणजे संध्याकाळी 5:30 नंतर 6, ज्याला आपण लक्ष्मी प्राप्तीची वेळ म्हणतो, सात्विक वेळ म्हणतो, 5:30 6च्या पुढे ते आपल्याला 7:30च्या आतमध्ये हा उपाय आपल्याला करायचा। आता जे लोक बाहेर आहेत, ज्यांना नोकरीसाठी बाहेर जावं लागतं, 8-9 वाजता ताई आम्ही घरी येतो, मग तुम्ही 9च्या आतमध्ये केलात तरी चालेल, कमीत कमी 9च्या आतमध्ये हा उपाय आपल्याला करायचा आहे। यासाठी आपल्याला एक निरांजन म्हणजे एक दिवा लागणार आहे। जो दिवा रेग्युलर आपण देवांच्या समोर किंवा देवघरामध्ये लावतोय, हा दिवा वेगळा आणि इच्छा प्राप्तीचा किंवा आज उपायासाठी जो दिवा आपण घेतोय तो दिवा वेगळा। दिवा कणकेचा घ्या, मातीचा घ्या, दगडाचा घ्या, पंचधातूचा घ्या, तुमच्याकडे जो कुठला अवेलेबल असेल तो घेतला तरीही चालेल, ठीक आहे। या दिव्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट टाकायची आहे ती म्हणजे तिळीचं तेल। बघा, तिळीचं तेल हे लक्ष्मी प्राप्तीसाठी, घरातील नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी, संकटातून मुक्तता मिळवण्यासाठी, भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आणि आपलं जे गुरुबळ आहे ते मजबूत होण्यासाठी तिळीचं तेल हे अत्यंत महत्त्वाचं असतं। म्हणून आपल्याला तिळीचं तेल घालायचं आहे। नसेल तर साधं तेल घाला, वरून एक चिमूटभर तीळ घाला, पांढरे घाला, काळे घेतला, दोघांपैकी कुठले घातले तरी चालतील, त्यालाही तिळीचंच तेल म्हणतो, ठीक आहे। तेल घालून झालं की त्याच्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिव्याला हळदी कुंकवाचा एक स्वस्तिक काढायचा आहे। सगळ्यात अगोदर तुम्हाला एक छोटी प्लेट घेऊन मुठभर तांदूळ त्याच्यामध्ये घालायचे आणि मग त्याच्यावरती हा प्रज्वलित केलेला दिवा तुम्हाला तुमच्या देवघराच्या बरोबर समोर ठेवून द्यायचा आहे।
इतकं करून झालं की त्याच्यानंतर एक छोटी प्लेट किंवा एक छोटी वाटी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 5-6 चिमूटभर पिवळ्या रंगाची असणारी मोहरी घालायची आहे. पिवळ्या रंगाची मोहरी. आणि या पिवळ्या रंगाच्या मोहरीवरती तुम्हाला थोडीशी एक चिमूटभर हळद घालायची आहे. ठीक आहे. अगोदर काय करा तर आपल्या हातामध्ये ती मोहरी घ्या, मोहरीच्या वरती एक चिमूटभर हळद घाला आणि हळदीमध्ये ही पिवळी मोहरी अजून थोडी पिवळी करा किंवा पूर्ण हळद त्या मोहरीला लावून घ्या. त्याच्यानंतर एक वाटी घ्यायची आणि त्या वाटीमध्ये ही जी मोहरी घेतलेली आहे ती ठेवून द्यायची. वरती थोडंसं अत्तर स्प्रेड करायचं. जे अत्तर असेल ते, हिना अत्तर असेल तर अत्यंत उत्तम, नाही तर जे कुठलं अत्तर असेल ते अत्तर तुम्हाला त्याच्यावरती स्प्रेड करायचं आहे आणि अत्तरामध्ये ही मोहरी जी आहे ती तुम्हाला सुगंधित करायची आहे. बघा, सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगते, पिवळी मोहरी ही तांत्रिक मांत्रिक गोष्टींसाठी अत्यंत प्रभावी मानली जाते. नकारात्मकता संपवण्यासाठी, बाधांचा नाश करण्यासाठी, संकटांना संपवण्यासाठी, घरामध्ये कुठल्या प्रकारची जर काही तांत्रिक बाधा असेल, जादूटोणा असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा नाश करण्यासाठी पिवळी मोहरी ही अत्यंत महत्त्वाची असते. तसेच पिवळी मोहरी ही माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी, इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्या गुरूंची कृपा प्राप्त करण्यासाठी पिवळी मोहरी तितकीच महत्त्वाची असते. तर ही पिवळी मोहरी तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये अगदी चिमूटभर उजव्या हातामध्ये घ्यायची. उजव्या हाताची मूठ बंद करायची आहे. इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे आणि नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये जे महाराजांचं, आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे पुरुष सुक्तम आहे, बघा महाराजांची सर्वात प्रभावी सेवा म्हटलेली आहे ती म्हणजे पुरुष सुक्तम. तर तुम्हाला पुरुष सुक्तमाची एक ओवी म्हणायची आहे. म्हणजे थोडंसं अगदी पहिल्या ज्या 2 ओव्या असतात त्या म्हणायच्या. त्याच्यानंतर इच्छित मनोकामना व्यक्त करत ही पिवळी मोहरी जी आहे ती तुम्हाला त्या दिव्यात सोडायची आहे. पुन्हा एक चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची, उजव्या हातात ठेवायची, हाताची मूठ बंद करायची, इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची. पुन्हा ही पिवळी मोहरी जी आहे ती पुरुष सुक्तमाचं थोडंसं 2 ओव्या म्हणून पुन्हाही तुम्हाला त्या दिव्यामध्ये अर्पण करायची आहे. अशी सगळी मोहरी जोपर्यंत पुरुष सुक्तम तुम्ही म्हणत आहात तोपर्यंत थोडी थोडी उजव्या हाताने ती तुम्हाला दिव्यामध्ये अर्पण करायची आहे. ठीक आहे. हा दिवा तुम्हाला रात्रभर पेटताच ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी सकाळी उठाल, स्वच्छ स्नान अंघोळ वगैरे तुमची झाली की त्याच्यानंतर तुमची जी काही देवपूजा असेल ती देवपूजा करायची आहे आणि या दिव्यामध्ये घातलेली जी काही मोहरी आहे जी रात्रभर अभिमंत्रित केलेली आहे, आता सकाळी दिवा विझला तरीही चालेल, फक्त रात्रभर पेटता ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी पिवळी मोहरी जी आहे ती तुम्हाला त्या दिव्यातून काढायची आहे. एका मातीच्या पंटीमध्ये घ्यायची आहे. वरती 4-5 कापराच्या वड्या घालायच्या आहेत आणि कापरासोबत ही पिवळी मोहरी तुम्हाला प्रज्वलित करायची आहे. मोहरी जशी प्रज्वलित होईल म्हणजे कापूर प्रज्वलित झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेली मोहरी ही प्रज्वलित होईल आणि ती तडतडायला लागेल. जशी ती तडतडायला लागेल तसं संपूर्ण घरभर त्याचा धूरही पसरायला लागेल. संपूर्ण घरातल्या 4ही कोपऱ्यांना हा धूर दाखवायचा आहे. मुख्य प्रवेशद्वारावरती हा धूर तुम्हाला दाखवायचा आहे आणि हा धूर दाखवत असताना तुम्हाला पुन्हा एकदा पुरुष सुक्तमाचं पठण करायचं आहे. नित्यसेवेत पुरुष सुक्तम आहे किंवा गुगलला टाईप करा, यूट्यूबला सर्च केलं तरी तिथे तुम्हाला सहज मिळून जाईल. या उपायाने तुमच्या घरातली सगळी नकारात्मकता संपेल, घरातील इडाबिडा संपून जाईल, गुरुबळ मजबूत होईल, महाराजांची कृपा तुमच्याकडे प्राप्त होईल. मगाशी जसं मी सांगितलं की पिवळी मोहरी ही गुरुबळ मजबूत होण्यासाठी, आर्थिक तंगी संपवण्यासाठी, इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. जेव्हा पिवळी मोहरीवरती तुम्ही हळद घालाल, बघा हळद ही आपल्या घरात सकारात्मकता आणते. हळद ही लक्ष्मीला प्रसन्न करते. जेव्हा तुम्ही याच्यामध्ये हळद घालाल आणि त्याच्यावरती तुम्ही जेव्हा अत्तर स्प्रेड कराल, या 3ही गोष्टी आपल्या गुरुग्रह मजबूत होण्यासाठी अत्यंत आवश्यक व महत्त्वाच्या असतात. जेव्हा तुम्ही या 3ही गोष्टी आपल्या हातावरती ठेवून त्या अभिमंत्रित करून जेव्हा त्या दिव्यामध्ये अर्पण कराल, त्या क्षणात तुमच्या आयुष्यामध्ये असलेले अडथळे दूर व्हायला लागतील, तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण व्हायला लागतील, तुमचे जे गुरु आहेत ते गुरु तुमच्याकडे प्रसन्न होतील. रात्रभर अभिमंत्रित केलेली ही मोहरी जेव्हा दुसऱ्या दिवशी तुम्ही प्रज्वलित कराल तेव्हा याच्या धुराने तुमच्या घरातील कानानी कोपऱ्यांमध्ये बसलेली जी काही नकारात्मकता, निगेटिव्हिटी आहे ती घराच्या बाहेर निघून जाईल आणि घरामध्ये सकारात्मकता येईल. घरातील वातावरण जे आहे ते अत्यंत पवित्र होईल, घरात सुख समृद्धी येईल, घरातील क्लेश थांबतील आणि तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. फक्त एक गुरुवार हा उपाय करा. पुढचा गुरुवार येण्याच्या आत मी तुम्हाला 1001% सांगते, कितीही कठीण असणारं तुमचं जे काम आहे ते झालंच म्हणून समजा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.